नमस्कार. द न्यूज प्लसच्या कारण राजकारण या विशेष भागामध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. कारण राजकारण या विशेष भागामध्ये आजपर्यंत आपण अनेक दिग्गजांना ऐकलं आहात, त्यांचे विचार ऐकले आहेत. कारण राजकारण करण्यामागचं कारणच असं आहे की अनेक वेळा राजकारणाविषयी अफवा पसरलेली असते. कोण वेगळं बोलतोय, कोण ते वेगळं बोलतोय. पानटपरीपासून ते महालापर्यंत वेगवेगळ्या चर्चा चालू असतात. पण प्रत्यक्ष उमेदवार काय म्हणतोय हे महत्त्वाचं आम्हाला वाटतं. उमेदवाराच्या तोंडून जर आपण ऐकलं तर या अफवांना थोडासा आवर बसू शकतो. यासाठीच हे आहे कारण राजकारण. विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि सर्वत्र एकच हे झालं की राजकारणामध्ये कोण येणार हे येणार चर्चा चालू असते. तर आज आपण आलो आहोत दक्षिण सोलापूरमध्ये. दक्षिण सोलापूरमध्ये उमेदवारांकडं भेटण्यासाठी वेळात वेळ काढून रणधुमाळी चालू असताना देखील आज दक्षिण सोलापूर परिवर्तन आघाडीचे उमेदवार युवराज राठोड माझ्यासोबत आहेत. सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो की वेळात वेळ काढलात त्याबद्दल त्यांचं मी स्वागतही करतो आणि अभिनंदनही करतो. युवराजजी, बऱ्याच दिवसापासून आम्ही पाहतोय, सोशल मीडियावर पाहतोय, त्याचबरोबर आम्ही ग्राउंडवर आहोत तेही पाहतोय की दक्षिण सोलापूर परिवर्तन आघाडी हा शब्द आम्ही नेहमी ऐकतोय. ते आमच्या प्रेक्षकांना नक्की सांगा की दक्षिण सोलापूर परिवर्तन आघाडी म्हणजे काय आणि त्याचं कार्य कसं असणार आहे. नमस्कार, मी दक्षिण सोलापूर परिवर्तन आघाडीचा निमंत्रक. सुरुवातीला तसं तुम्हाला सांगायचं म्हणलं की दक्षिण सोलापूर परिवर्तन आघाडी स्थापन केली मी. त्यामध्ये जे नाराज गट आहेत इतर पक्षातून आम्ही एक 30 ते 40 लोक एकत्रित होतो. आणि परिवर्तन म्हणजे जे सत्ताधारी आहेत, प्रस्थापित आणि विस्थापित यांच्या विरोधात एक गट तयार केला. अच्छा. या गटामध्ये आमचं असं ठरलं की यांना सोडून कोणीतरी एक उमेदवार असावा, आपण एकत्रित येऊन त्यांच्यासोबत आपण राहावं. पण कालांतराने काही अडचणी आल्यात, काही तांत्रिक अडचणी आल्या, प्रत्येकाच्या वैयक्तिक अडचणी आल्या. त्यामुळे सगळ्यांनी जरी माझ्याबरोबर नसले तरी सगळे माझ्यासोबतच अदृश्य शक्ती म्हणून आहेत. अच्छा. परिवर्तन हा शब्द जरी तुम्ही म्हणालात की प्रस्थापितसाठी परिवर्तन म्हणजे विकास देखील असा एक शब्द असतो. म्हणजे आता तुम्ही जिथे उभारलं दक्षिणमध्ये त्याचं परिवर्तन करू, म्हणजे तिथं विकास झालेला आहे त्याचं परिवर्तन करू, अशा अर्थाने काय परिवर्तन करणार आहात जर तुम्हाला याच्यामध्ये यश लाभलं तर. परिवर्तन म्हणजे सध्या प्रस्थापितांना संधी सारखं त्यांनाच का. बरोबर. कारण गेली 10 वर्ष दिली ना संधी, कारण परिवर्तन विकास झालाच नाही. मला असं वाटतं की मतदारापर्यंत यांना एक आविर्भावात असे आहेत की मतदार आमच्या सोबत आहेत म्हणून हे जनमानसात पोहोचत नाहीत. कार टू कार्पेट असं यांची स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे जनमानसापर्यंत कुठलीही सोयी सुविधा किंवा शासकीय योजना न पोचल्यामुळे आम्ही परिवर्तनचं काम चालू आहे. 2 टर्म म्हणजे 10 वर्ष ते याच्यामध्ये आहेत आमदार म्हणून. तुम्ही सध्या आता गावगाव जाता, खेडेगावात जाता, डोर टू डोर करताय. काय विकास झाला आहे ते म्हणतात की आम्ही विकासाच्या कामावर निवडून येऊ. काय सांगाल तो विकास झाला असेल तर सध्या ते भीमा पट्ट्यात जाऊन यावं. आज काय दुरावस्था आहे, शेवटच्या टोकापर्यंत नदीच्या तिथं जाऊन यावं. त्या लोकांची अवस्था अशी आहे की जाण्याला तिथं रोड नाही, विजेचा प्रश्न आहे, 24 तास वीज उपलब्ध नाही, 8 तास डीपी जळाल्यानंतर 8-8 दिवस 15-15 दिवस डीपी दुरुस्त होत नाही. आमदाराच्या ऑफिसला गेल्यानंतर आमदाराचं असं म्हणणं असतं की त्यांच्या पीएला किंवा शिपायामार्फत त्यांना हाकलून दिलं जातं, अशी त्यांची अवस्था आहे. त्यामुळे लोकांचा असा उद्रेक आहे जनमानसाचा, ते नक्कीच 20 तारखेला या माध्यमातून दाखवतील मतदानाच्या रूपी. युवराजजी, आपण मी पाहतोय की जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या आणि आपण उभारण्याचं ठरवलं त्यानंतर प्रोसेसमध्ये बघितलं, पण आत्ता गेल्या 8 दिवसापासून तो तुमचं प्रचाराचा जो झंझावात आहे आणि तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय, लोकांचा तुम्हाला कसा रिस्पॉन्स आहे? मतदारांचं मी आव्हान करतो की दक्षिण सोलापूरमध्ये परिवर्तन घडू. पण मतदार सुद्धा काय सांगतात, तुम्ही फक्त आम्हाला भेटून जावा, आम्ही आमचं काम चोख करतो. आणि या लोकांना यांची जागा दाखवल्याशिवाय, कारण ही जी आता जे प्रस्थापित उभारलेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी उभारलेत. एक उमेदवार असा आहे की मला सगळं पाहिजे, दुसरा उमेदवार स्वतःच्या माझी चिमणी, माझं घर, माझं कंपाऊंड, याच्या पुढं त्यांच्याकडे दुसरा विषय नाही. आणि ती व्यक्ती तर अशी आहे, सांगायचं म्हणजे तुम्हाला आता मला वाईट वाटतं, बहुतेक बळीचा बकरा झाला आहे. कारण त्या नई जिंदगी भागात पदयात्रेला किंवा मागासवर्गीय भागात गेले, अक्षरशः लोकांना हातात हात सुद्धा देत नाहीत, कुणाला शिवूनही घेत नाहीत.
आज येणारा काळ भयंकर आहे, म्हणून सर्वसामान्य मतदारांना आपल्या हवासा वाटणारा उमेदवार निवडून द्यावा असं मी आवाहन करतो सगळ्यांना. एक आपल्यातला माणूस आहे असे एक हवा त्यामध्ये आहे आणि एक वातावरण त्यामध्ये निर्मिती झाली, त्याचा कितपत फायदा आपल्याला होईल? सर्वसामान्य मतदारांना मी आपलाच वाटतो, आपला माणूस, हक्काचा माणूस. मतदाराने येणाऱ्या काळात तुम्हाला नक्की दिसेल की आपला माणूस आणि हक्काचा माणूस काय असतो, आणि लोकांच्या भावना एवढ्या सत्ताधाऱ्यांच्या आणि या लोकांच्या विरोधात आहेत ना, ते बोलत नाहीत. कारण गाव पातळीवर असे गटतट आहेत ना, ते फ्रंटलाईनला येत नाहीत. पण इतकी परिस्थिती भयानक आहे, काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत जे आहेत ना ते सुद्धा माझंच काम करतायत, पण त्यांना ते शोधणं आता सध्या अवघड आहे. आणि नक्कीच येणाऱ्या दिवसात तुम्हाला त्याची करामत मात्र अदृश्य शक्ती काय असते ते दिसणार आहे. तुम्ही म्हणण्याप्रमाणे खरंच या मतदारसंघामध्ये बरेच दिग्गज उभे आहेत. इवन म्हणजे जातीपातीचं राजकारण नाही तरी देखील आपल्या जातीचा एक उमेदवार आहे जो म्हणजे मोठ्या प्रमाणात बाकीच्या गोष्टी करत आहे. तर त्याचा काय इफेक्ट तुमच्यावर? 100% सध्या जातीपातीवर राजकारण होत आहे आणि ओबीसी फॅक्टर हा फार महत्त्वाचा आहे. कारण मला वाटतं 60 ते 70% ओबीसी आहेत. विशिष्ट एका समाजासाठी म्हणून नेतृत्व किती दिवस संधी द्यायची? सर्वसामान्य ओबीसी कुटुंबातल्या व्यक्तीला का तुम्ही संधी देत नाही? कारण लोकांचं असं म्हणणं आहे की एकच विशिष्ट समाज त्यांनी नेतृत्व करावं आणि बाकीच्यांनी सगळी चाकरी करावं. त्यामुळे लोक 100% नक्कीच बदल करतील. परिवर्तन होणार आहे हे नक्कीच दिसतंय, कारण का प्रस्थापितांविषयी तुम्ही जे म्हणालात ते खरोखर असं आहे. आणि त्यांच्यामध्ये जे नाराज गट आहेत म्हणजे त्यांनाच विरोध केलेला गट आहे त्याचा फायदा इनडायरेक्टली तुम्हाला होतोय? 100% दुसरा पर्यायच नाही. मी असा माणूस आहे, मी फ्लेक्झिबल माणूस आहे, मी सगळ्यांना चालणारा माणूस आहे. मला उद्या कुणीही सांगितलं की मी माझी पहिला गाडीची सीट त्या जे माझ्यासोबत अदृश्य शक्ती आहे त्यांना पुढं बसून मी पाठीमागं बसण्याची तयारी आहे माझी. त्यांच्या सगळ्या गोष्टी मी ऐकण्यास तयार आहे. त्यामुळे मला अशी विनंती करायची आहे अदृश्य शक्तींना, ही वेळ ही संधी आहे. तुम्ही जर चुकीचा डिसिजन घेतलात तर नक्की तुम्हाला याचा पश्चाताप होणार. त्यामुळे माझी विनंती आहे आज फ्रंट कॅमेऱ्यासमोर की ही संधी जर त्यांना दिली तर उद्या भविष्यात तुमचं राजकारण अवघड होणार आहे. त्यामुळे योग्य निर्णय घेऊन माझ्यासोबत असावं. जरी तुम्हाला समोर येता आलं नाही तरी पडद्यामागून तुम्ही सगळे सूत्र हलवावी. एक छोटा महत्त्वाचा प्रश्न त्यांना विचारायचा आहे. सोलापूरमधील रहिवाशांसाठी आहे. सुखसुविधा नाहीत हे मगाशी त्यांनी सांगितलं आहे, परंतु जर स्वामी समर्थांच्या कृपेने जर युवराज भैया विधानसभेत गेले तर त्यांचा विकास कसं करतील? काय त्यांचा जाहीरनामा आहे? काय करणार आहेत ते जनतेसाठी? थोडंसं ऐकत युवराजजी. विकास म्हणजे सुरुवातीला आपली जी मतदारसंघातील लोक युवक मुंबई पुण्याला गेले आहेत कामासाठी, त्यामुळे सुरुवातीला MIDCचा फार मोठा प्रश्न आहे. बरोबर. रस्त्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे आणि शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोचल्या नाहीत. ते पोचवणं गरजेचं आहे. घरकुल नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की शेवटच्या घटकापर्यंत सर्व शासकीय योजना, सर्व सोयीसुविधा हे शेवटच्या घटकापर्यंत पोचावं हेच माझं विजन आहे. त्यासाठी कसं प्रयत्न करता किंवा तुमच्या जाहीरनाम्यात काय तुम्ही सांगितलेलं आहे? शहर व ग्रामीण भाग दुष्काळ मुक्त करणे, रोजगारासाठी MIDC स्थापन करणे, विडी कामगारांना शासनातर्फे योजना राबवणे, विडी कामगारासाठी शहरी भागात सुरळीत पाणी पुरवठा करणे, संपूर्ण दक्षिण मतदारसंघात शहरी व ग्रामीण दुष्काळमुक्त करणे, पिण्याची पाण्याची मुबलक व्यवस्था करणे, दीर्घकाळ टिकणारे डांबरी रस्ते, सिमेंट रस्ते करणे, कायम संपर्कात राहून नागरी हिताला प्राधान्य देणे व मंद्रू MIDC करिता प्रयत्न करणे हा माझा जाहीरनामा आहे. आणि सर्वसामान्यांना वेळेवर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे. युवराजजी, तुम्ही जे 4-5 महत्त्वाचे मुद्दे सांगितले त्यातले 2 महत्त्वाचे मुद्दे आहे की हाताला काम नाही आहे सध्या, तिथं MIDC यावं यासाठी खरोखर लोक खूप प्रयत्न करत आहेत. जर आपल्याला यश आलं तर सगळ्यात प्राधान्याने आपण MIDC करावी असं जे बोललं जातं, यासाठी काय करायला सर युवकांसाठी? MIDC उपलब्ध झाले की स्थानिक युवकांना तेथील जमीन उपलब्ध करून देणे कमी दरात आणि त्यांना रोजगारासाठी कर्ज पुरवठा लवकरात त्वरित मिळावं याच्यासाठी प्रयत्न करणार. आणि MIDC झाल्यानंतर आपोआपच रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे ग्रामीण भागातले लोक शहरात यायची गरज लागत नाही. त्यामुळे हा माझा सर्वात मोठा प्रयत्न राहणार आहे. युवकांच्या हाताला काम देण्यासाठी MIDC लवकरात लवकर उभं करण्याचं एक त्यांनी जाहीरनाम्यात केलेलं आहे. ते अत्यंत महत्त्वाचं पण आहे. याशिवाय पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, रस्ते आहेत, ते करतीलच.
दुसरा एक जरा वेगळा विषय आपण घेऊयात की तुमच्यासोबत प्रस्थापित जे आहेत त्यामध्ये एक अपक्ष उमेदवार आहेत, पण त्यांच्यासोबत इतर पक्षांची लोक काम करतायत. काय सांगाल राठोडजी असं या सगळ्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत मला वाटतं की इतर कुठल्या पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे पदाधिकारी फिरत नाहीत. असं आता सध्या असं झालं आहे की त्यांच्यातच एक ताळमेळ नाही. मग त्याबरोबर जे एकमेकासोबत फिरतात ते एकमेकाबरोबर त्यांचं शरीराने आहेत पण मनाने ते एकमेकासोबत नाही. त्यामुळे त्या शक्ती 100% माझ्या पाठीशी आहेत आणि महायुतीतील सुद्धा काही घटक काही त्यांचे सोबती हे माझ्यासोबत आहे. युवराजजी, थोडासा वेगळा विषय आपण ह्यामध्ये हे करूया की जेव्हा विधानसभा जाहीर झाल्या, फॉर्म भरणं चालू झालं, काढणं चालू झालं, ह्या प्रोसेसमध्ये ह्याच दक्षिण विधानसभेमध्ये दिलीपराव माने आणि काडादी हे एक नाट्य घडलं पक्षातर्फे. मग ते जे नाट्य घडलं त्या संदर्भात बऱ्याच जणांनी म्हणजे त्याचं हे केलेलं आहे. वैयक्तिक तुम्ही कसं पाहता त्याकडं? एकतर खरं उमेदवारी डिक्लेअर करायची नव्हती, त्यामुळं कार्यकर्त्यामध्ये तीव्र नाराजी आहे. जरी मालक सोबत फिरत असतील तरी कार्यकर्ते हे अजूनही नाराज आहेत. कारण काय डिसिजन घ्यावं हे त्यांना कळत नाही कार्यकर्त्यांना. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. पण त्या गोष्टीचा त्यांचे कार्यकर्ते हे 100% योग्य निर्णय घेतील. दिलीपराव मानेंनी म्हणजे अक्षरशः भाऊक होऊन बाकीचे ते तुम्ही बघितलं असेल. काय सांगाल दिलीपरावांविषयी? मालक असते तर मतदारसंघात वेगळं चित्र असलं. कारण मालकांना मानणारा मी आता ग्रामीणमध्ये फिरते फार मोठा गट आहे. अच्छा. आणि मी सुद्धा वैयक्तिकरित्या मालकांनाचा रिस्पेक्ट करतो. त्यामुळं मालक हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे देवतच आहेत आणि मालकांवर अन्याय 100% झालेला आहे. मालक परत फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतील. शेवटचा प्रश्न युवराजजी, आपण प्रचार करताय, प्रसार करताय, घरोघरी जाताय, डोर टू डोर जाताय, गावोगावी फिरताय, तर एक माध्यम मोठं आहे आपलं TV चं. या माध्यमातून म्हणजे दक्षिणमध्ये सुद्धा आपले बरेच दर्शक आहेत, तर काय सांगाल आमच्या दर्शकांना? मी सर्वसामान्य मतदारांना असे आवाहन करतो की तांड्या वाड्या वस्त्यावर मला पूर्ण पाठिंबा मिळत आहे. आमच्या समाजाचाही मिळत आहे, धनगर समाजाचा आहे, OBC समाजाचा मिळत आहे, मुस्लिम समाजा पाठिंबा मिळत. माझं चिन्ह आहे बॅटरी क्रमांक 23. याच्यावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं, सर्वसामान्य कुटुंबातल्या उमेदवाराला विजयी करावं असं मी सर्वांना आवाहन करतो. युवराजजी, आपण वेळात वेळ काढलात. मला माहिती आहे तुम्हाला जायचं आहे, तरी देखील तुम्ही या मुलाखतीसाठी थांबलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि तुम्हाला येणाऱ्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.